शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। वसई तालुक्यात हेल्मेट सक्तीचे नियम लागू करण्यात आलेत आणि नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांवर तुणीज पोलिसांनी कारवाई केली। मुलुंडमध्ये शेवपुरीसाठी बेस्टची बस थांबवून वाहतूक कोंडी करणाऱ्या बस चालकावर कारवाई करण्यात आली। चालकाला जाब विचारणाऱ्या नागरिकांना त्यानं शिवीगाळही केली होती। मंत्री गिरीश महाजनांच्या मध्यस्थीने अखेर शिक्षकांचं आंदोलन मागे घेण्यात सरकारला यश आलंय। मात्र सरकारनं शब्द पाळला नाही तर 1 एप्रिलपासून पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही दिला। सोलापूरच्या कानपूर येथील वारकरी शिवाजी यांनी गळ्यात IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचा फोटो घालून वारीत सहभाग घेतला होता। तुकाराम मुंढेंसारखा अधिकारी महाराष्ट्राला हवा अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली। मुंबई नाशिक महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी झाली होती। वाहनांच्या 4 ते 5 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या। पिंपरी चिंचवडमधील मोशी दुर्घटनेवरून आयुक्त कार्यालयात शिवसेनेनं ठिय्या आंदोलन केलंय। मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली। प्रशांत दामले यांच्याकडे मुंबईच्या कला क्रीडा प्रतिष्ठानची धुरा सोपवण्यात आली। प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळानं दामले यांच्या नियुक्तीला सर्वानुमते मंजुरीही दिली आहे। ठाण्यातील आझादनगर परिसरातील मंत्रात चाळीचा पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा काही भाग कोसळला। 25 ते 30 वर्ष जुनं बांधकाम असल्यानं दुर्घटना घडली। महाराष्ट्र ATS कडून राज्यभर मोठी धडक कारवाई केली जाते। पाकिस्तान स्थित दहशतवादी आणि गुन्हेगारी नेटवर्क विरोधात ही राज्यव्यापी मोहीम सुरू आहे। सार्वजनिक आरोग्य विभागानं आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी आरोग्य संपन्न वारी हे डिजिटल ॲप्लिकेशन विकसित केले। मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलं। मोशी दुर्घटनेकडे मंत्री आणि इतर लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्याचा आरोप पीडितांचे नातेवाईक करतात। काही नेत्यांनी केवळ फोनवरून माहिती घेतली तर काही नेत्यांनी घटनास्थळाला भेट दिली। म्हाडा एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला मोडकळीस आलेल्या इमारतीचा पुनर्विकास करण्याचा अधिकार दिले अशी प्रतिक्रिया सचिन अहिर यांनी दिली। मुंबई पवई निटी परिसरातील पुन्हा एकदा मगर आढळल्यानं खळबळ माजली। शुक्रवारी पहाटे 9 फूट लांबीची मगर आढळून आल्यानं परिसरात भीतीचं वातावरण आहे। मुंबईत पावसात झालेल्या दुर्घटनांमधील मृतांच्या वारसांना राज्य शासनानं 4 लाखांची मदत दिली। आमदार दिलीप लांडेंनी मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं। नागपूरच्या पेंच व्याघ्र प्रकल्पातील मानवी वस्तीजवळ वावरणारी TUI-21 वाघीण सुरक्षितपणे जेरबंद करण्यात आली। आता या वाघिणीला सिल्लारीच्या कोअर क्षेत्रात सोडण्यात आलं। मुंबई अंधेरी पश्चिम भागात बेस्ट बसचा भीषण अपघात झाला। बसची अनेक वाहनांना धडक दिली। यात जवळपास 14 गाड्या एकमेकांवर आदळल्या। मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या मार्गातील अडसर दूर झालाय। जुन्या चाळीतील विकासासाठी त्या इमारती धोकादायक ठरवण्यासाठी म्हाडा सक्षम प्राधिकरण आहे असं सांगणारे विधेयक परिषदेत संमत झालं। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आज निवडुंग विठोबा मंदिरातून प्रस्थान झाल्यानंतर भाविकांनी मोठी गर्दी केली होती। पहाटेपासून वारकरी आणि भाविक मंदिर परिसरात दाखल होत होते। ज्ञानोबा आणि तुकोबांची पालखी पुण्यात मुक्कामी आहे। यावेळी राष्ट्रीय भारुडकर चंदाताई तिवाडी आणि त्यांची कन्या सध्या तिवाडी यांची पुण्यात भारुड सेवा सुरू आहे। पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील माणिकडोह धरणात मासेमारीसाठी गेलेल्या व्यक्तीचा जाळ्यात अडकल्यानं पाण्यात बुडून मृत्यू झालाय। अनेक तासांच्या शोध मोहिमेनंतर बचाव पथकानं मृतदेह शोधून काढला। मुंबईतील JJ रुग्णालयातील गंभीर आजार असलेल्या रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। रुग्णालयातील ICU बेड्सची संख्या वाढवण्याबाबत सकारात्मक निर्णय राहुल नार्वेकरांनी घेतलेल्या बैठकीत घेतला। माऊलींच्या स्वागतासाठी कलाकारांनी पुण्यात दिंडी काढली। या कलाकार दिंडीमध्ये मराठी चित्रपट मालिका नाट्य क्षेत्रातील अभिनेत्री नीलम शिर्के सहभागी झाले। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे वारी सोहळ्यात पर्यावरण दिंडी आयोजित करण्यात आली। पर्यावरणाबाबत जनजागृती करणं हे या दिंडीचं मुख्य उद्दिष्ट आहे। वसई नालासोपारा विरार परिसरातील रेल्वे रुळ 400 मिलीमीटरनं उंचावण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतलाय। पावसाळ्यात रुळांवर पाणी साचून लोकल वारंवार ठप्प होत असल्याने